नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, फायनली तेलुगू फिल्म इंडस्ट्रीकडनं रिलीज झालेला जो त्यांचा लेटेस्ट व्हेंचर आहे त्या व्हेंचरचं नाव आहे मिराई, जे काय त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे ते. आणि चांगला भाग असा आहे की हा सिनेमा हिंदीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. या सिनेमाचा जो नायक आहे तेजा सज्जा यांचा जो आधीचा सिनेमा होता तो म्हणजे हनुमान, तो पण चांगला फेमस झाला होता. ओटीटीवर त्याला हिंदी प्रेक्षक सुद्धा चांगला प्रतिसाद देत आहेत. आणि या सिनेमाच्या माध्यमातून हनुमानचं जर लेवल इकडे असेल ना तर याचं इकडे आहे. या सिनेमाने पुन्हा एकदा प्रूव्ह करून दाखवलंय की कमी बजेटमध्ये सुद्धा तुम्ही व्हिज्युअल एक्सपिरियन्स, सिनेमॅटिक एक्सपिरियन्स कसा देऊ शकता प्रेक्षकांना. म्हणजे कल्की सारख्या सिनेमाला ज्याचं हाय बजेट होतं, जे आदिपुरुष सारखा सिनेमा ज्याचं हाय बजेट होतं, त्याला जे जमलं नाही, कारण त्यांचे मॅक्सिमम फीज आय थिंक ऍक्टर्समध्येच गेली आहे, तो त्याला जे जमलं नाही ते या 60 करोडच्या बजेटमध्ये बनलेला या सिनेमाने करून दाखवलंय. हा सिनेमा एक चांगला मिक्सचर आहे आपल्या इतिहासाचा आणि त्याचबरोबर मायथॉलॉजीचा. पण मी मायथॉलॉजी म्हणणार नाही, मी पण त्याला इतिहासच म्हणेन. बट एक तुम्हाला क्लिअर करायला, कारण इतिहास काय, कारण इकडे सम्राट अशोक याचा रेफरन्स आहे. आणि मायथॉलॉजी का म्हटलं जात आहे, कारण प्रभू श्रीराम आणि हनुमानजींचा सुद्धा याच्यात रेफरन्स आहे. सो दोन इतिहास एकमेकांबरोबर चांगले मर्ज झालेले आहेत आणि त्याच्यात आत्ताच्या प्रेझेंटमध्ये ही सगळी कथा चालते आहे. या सिनेमाचा एक ड्रॉबॅक म्हणजे जो मला प्रत्येक साऊथ इंडियन सिनेमाबरोबर असतो आणि तो म्हणजे 2 तास 50 मिनिटाचा हा सिनेमा आहे. सो ओव्हरऑल तुम्हाला 3.25 तास 3.5 तास इंटरव्हल आणि सगळं धरून थिएटरमध्ये स्पेंड करायला लागेल. आय कॅन अंडरस्टँड की तिकडच्या लोकांना तिकडच्या स्टोरीपेक्षा तिकडच्या स्टार्सनं जास्त सेलिब्रेट करायचं असतं. बट जर तुम्ही पॅन इंडियन लेवलवर सिनेमा रिलीज करताय तर कुठेतरी थोडी एक 10-15 मिनिटं 15-20 मिनिटं कात्री मारली असती या सिनेमाला तर हे नॉर्थसाठी सुद्धा तेवढं अपिलिंग झालं असतं. म्हणजे एक गोष्ट आहे एका स्क्रिप्चरची, सॅक्रेड स्क्रिप्चरची, ज्या स्क्रिप्चरला 9 भागांमध्ये डिवाइड केलेला आहे सम्राट अशोक यांनी. आता जो विलन आहे त्यातला 8 भाग याचे स्क्रिप्चर्सचे मिळालेले आहेत आणि शेवटचा भाग असतो आपल्या नायकाकडे. आता या नायकाला कळणार का की त्याचा जन्म कशासाठी झालाय, त्याची डेस्टिनी काय आहे, तो एक हिरो म्हणून कसा काय ट्रान्सफॉर्म होतोय. त्याच खलनायकाला याच्याबरोबर जे असलेलं लास्ट, ज्याच्यामुळे त्याचं जे विजन आहे ते कम्प्लीट होणार आहे, ते काय विजन आहे जाणून घेण्यासाठी हा सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. सो हे जो शेवटचा भाग आहे त्या स्क्रिप्चरचा, हे विलन मिळवू शकणार का याच्यावर आधारित ही संपूर्ण कथा आहे. म्हणजे स्टोरी खूप सिंपल आहे तशी, आपण याच्या आधी नाही बघितली हॉलिवूडच्या किंवा कुठल्या सिनेमामध्ये असं नाहीये. बट ज्या प्रकारे याचं प्रेझेंटेशन करण्यात आलेलं आहे, ज्या प्रकारे भारतीय इतिहासाशी याचं कनेक्शन करण्यात आलेलं आहे ते खूप अप्रतिम झालेलं आहे. खास करून मी तुम्हाला सांगेन क्लायमॅक्सला जो प्रभू श्रीरामाचा एक सिक्वेन्स आहे तिकडे तर लोक वेडे होतात. आणि सिनेमा संपल्यानंतर उठून जाऊ नका, कारण एक एंड क्रेडिट सुद्धा आहे. त्या एंड क्रेडिट सीनमुळे प्रेक्षकांमध्ये जरा चर्चा चालली होती की आता बापरे, आता पुढे काय काय घडू शकते या स्टोरी बरोबर. सो ओव्हरऑल आय वुड से व्हिज्युअली गाणी हिंदीमधली मला डब केलेली ओके वाटली, एवढी काही मजा नाही आली. बीजीएम जे नेहमीच दाक्षिणातल्या सिनेमाचं एक प्लस पॉइंट असतो, आणि ऍक्शन सिक्वेन्सेस सुपर्ब झालेल्या आहेत सिनेमाच्या बाबतीत. आणि खरंच यावेळेला तेजा सजानी हे ठरवलेलं आहे की हनुमानपेक्षा खूप ग्रँड लेवलवर आपण हा सिनेमा करायला हवा आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे. अपार्ट फ्रॉम ते जे मी तुम्हाला बोललो की जे ड्युरेशन आहे या सिनेमाचं 2.25 तास, ते जरा नाही म्हटलं तरी वैताग येतो. बट ओव्हरऑल आय वुड से की जर इंडियन सिनेमानी चांगले सुपर हिरोजवाले मूवीज जर तुम्हाला पाहायचे असतील की आपण सुद्धा अव्हेंजर्स सारखं काहीतरी केलं पाहिजे जे आपल्या इतिहासाशी निगडीत असेल, इतिहासाला धरून असेल, तर या सिनेमाला सपोर्ट करा. आणि मी म्हटल्याप्रमाणे की हिंदीमध्ये हा सिनेमा अवेलेबल आहे, सो असं काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. मी या सिनेमाला देईन 3.5 स्टार आणि रेकमेंड करेन की हा सिनेमा जर तुम्हाला बघायचा असेल तर ओटीटीवर येण्याची वाट बघू नका, कारण हा सिनेमा प्युअरली जर तुम्हाला पॉसिबल असेल तर आयमॅक्स मध्ये बघा, नाहीतर डॉल्बी ॲटमॉसमध्ये तरी बघा. हा एक थिएटर एक्सपिरियन्स आहे, एक व्हिज्युअल एक्सपिरियन्स आहे. सो या सिनेमाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही हा सिनेमा बघितला आहेत की नाही, जर बघितला असेल तर माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.